नमस्कार. तर आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाच्या तिखट पुऱ्या. तर रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तर सर्वात आधी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं, चिमूटभर हिंग टाकायचा, चिमूटभर हळद टाकायची, चिमूटभर लाल तिखट टाकायचं, म्हणजे पाव टीस्पून इतकं हे साहित्य टाकायचं. त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता कापलेला, 1 पळी तेल टाकायचं, अर्धा चम्मच जिरे टाकायचे आणि अर्धा चम्मच तीळ टाकून घ्यायचे. आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चम्मच मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करायचं. आता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा पिठाचा. आपण चपात्याला जसं पीठ मळतो त्यापेक्षा जास्त घट्ट मळायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता इथे एक पोळपाट घ्यायचं, पिठाचा उंडा घ्यायचा, चपाती लाटून घ्यायची मोठी, किंवा तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासासाठी पण बनवून नेऊ शकता. खूप टेस्टी होतात. तर नक्की करून बघा. आता इथे एका वाटीने पुऱ्या करून घ्यायच्या, म्हणजे याला कापून घ्यायचं. तर अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेतल्या. आता गॅसवर कढई ठेवायची, तेल गरम होऊ द्यायचं आणि 1 किंवा 2 तेलात जितक्या पुऱ्या बसतील तितक्या टाकून तळून घ्यायच्या. तर बघू शकता टम्म फुगलेल्या पुऱ्या होणार आहेत. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. तर इथे मी याच्या पुरी फुलण्यासाठी ना असं वरतून थोडं थोडं तेल टाकायचं, पण आरामशीर टाकायचं, हातावर उडण्याची शक्यता असते. तर आरामशीरच टाकायचं. तर इथं पुऱ्या झालेल्या आहेत रेडी. बघू शकता टम्म फुगलेल्या पुऱ्या रेडी आहेत. तर रेसिपी आवडली असल्यास फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला